मुंबईत मुसळधार पावसादरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। कुर्ल्यातील कामानी परिसरात फिनिक्स मॉल समोर झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर महानगरपालिकेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटवले। जखमी वृद्धाला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले। दरम्यान या घटनेवरून मनसेने तीव्र संताप व्यक्त करत महापौर आणि उपमहापौर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। बघा आता कसं आहे, रोज आमच्या चांदिवलीमध्ये ही घटना घडते। 4 दिवसा अगोदर मेन हॉलमध्ये माणूस पडला। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कॉन्ट्रॅक्टर या लोकांच्या लापरवाहीमुळे रोज माणसं मरतात। हा झाड आहे, पावसा अगोदर करोडोचा टेंडर आहे, झाडांची छटणी करायची आहे। अधिकाऱ्यांना सांगून थकलो, कुणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। आज शेवटी झाड पडला, माणूस मेला, स्थानिक लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। कॉन्ट्रॅक्टर आला, फटाफट झाड कटिंग करून इथं फेकून निघून गेला, जसं काय या परिसरमध्ये काही झालेलं नाही आहे। तुम्ही विचार करा, अधिकारी नाही आला इथपर्यंत, अजूनपर्यंत इथे कुठला लोकप्रतिनिधी नाही आला। निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेव्हा सगळे तुम्ही सोशल मीडिया येते, आता त्यांना माहीत पडेल की मोठी मोठी न्यूज चॅनल आली, आता ते सगळे येणार। काय आव्हान असणार? आव्हान माझं एवढंच असणार आहे, महापौर उपमहापौर यांनी इथं यावं। मेन हॉलमध्ये गेलं तर कसे आलात, इथं पण यावं। एक माणसाचा जीव गेलाय, ज्या पद्धतीने तुम्ही मुआवजा दिला त्याला 10 लाख रुपये। आमच्या चांदिवलीमध्ये भाव वाढतोय, पहिला लाख 10 लाख, आता बघा रोज माणूस मरतोय। आमचा भाव वाढलाय चांदिवलीचा जनतेचा, 15, 20, 25 जे द्यायचे तुम्ही द्या, पण इथे या। आणि ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही तेव्हा सस्पेंड केलं होतं, माझी विनंती आहे आता अधिकाऱ्यांवर कारवाई न करता जे लोकप्रतिनिधी असतील किंवा महापौर उपमहापौर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा। दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झाड कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि तातडीची उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।